गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव बंद्या येथे बुधवारी सायंकाळी सुमारे 7:30 वाजण्याच्या दरम्यान आलेल्या जोरदार वादळानं मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे। वादळाच्या तडाख्यानं काही घरांवरील कौलं उडून नागरिकांच्या अंगावर पडली। एका ठिकाणी घराची भिंत कोसळल्यानं 10 जण जखमी झालेत। जखमींना तातडीनं केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार करण्यात आले आहेत। त्यापैकी 6 जणांची प्रकृती लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी कुरखेडा व गडचिरोली येथील रुग्णालयात हलवण्यात आले। जखमींमध्ये बाबूराव रामजी नैताम वय वर्ष 65, महेंद्र बाबूराव नैताम वय वर्ष 35, नंदशिला महेंद्र नैताम वय वर्ष 32, अभिजित महेंद्र नैताम वय वर्ष 11, प्रांजली महेंद्र नैताम वय वर्ष 13, संजय राजाराम ताराम वय वर्ष 35, निमृता संजय ताराम वय वर्ष 10, प्रफुल्ल संजय ताराम वय वर्ष 7, गौरव विजय ताराम वय वर्ष 15 आणि मंदा प्रकाश कोकोडे वय वर्ष 60 यांचा समावेश असून सर्वजण वडेगाव बंद्या येथील रहिवासी आहेत। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती। वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रिक कटरच्या सहाय्याने झाडं हटवून रस्ते वाहतुकीसाठी खुले केले। याबाबत गोठणगाव वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देण्यात आल्या होत्या। तर वादळामुळे गावात तसेच शेतांमध्ये अनेक ठिकाणी वीजखांब व विद्युत तारा तुटून पडल्यानं सुरक्षेच्या दृष्टीने वीज पुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला। महावितरणाचे कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी यांनी युद्धपातळीवर दुरुस्तीचं काम करून तब्बल 20 तासानंतर वीज पुरवठा पूर्ववत केला। यामुळे नागरिकांनी महावितरणाचे आभार मानले। या नैसर्गिक आपत्तीत बाबूराव नैताम संजय ताराम यांची 2 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून गावातील तब्बल 97 घरांचं अक्षरशः नुकसान झाले। याशिवाय शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून तातडीनं पंचनामे करून शासनाकडून आर्थिक मदत व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली। केशोरी ब्रह्मपूर मार्गावरील वडेगाव बंद्या ते खोळदा गावढवी नदीच्या पुलावर पाणी असल्यानं बस सेवा ठप्प झाली होती। घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, वडेगाव बंद्या येथील सरपंच घनश्याम शहारे, नायब तहसीलदार खुशाल कावळे, केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन ढेकणे, महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता शैलेंद्र पाटील, केशोरीचे कनिष्ठ अभियंता पवनकुमार चव्हाण, क्षेत्र सहाय्यक अशोक मेश्राम, ग्राम महसूल अधिकारी देवेंद्र बोरकर, विजय निमकर, ग्रामपंचायत अधिकारी विजय खुने तसेच विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य, पाहणी, पंचनाम्याची कार्यवाही केली आणि जखमींना नुकसानग्रस्तांना मदतीचं आश्वासन तहसीलदारांनी दिलं आहे। काल दिनांक 29/7/2026 अंदाजे 7:30 वाजता खूपच चक्रीवादळ येऊन त्या 2 घरांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तरी आम्ही पंचनामे करून शासनातर्फे जो बी यांना नुकसान भरपाई ते तातडीनं आपण मंजूर देऊ आणि ताबडतोब आम्ही बाकी सर्व लोकांचे बी पंचनामे करून शासनास कळवू आम्ही। काल सायंकाळी 7 वाजता अति वादळी वारा तुफान आमच्या वडेगाव बंद्या येथे सायंकाळी 7च्या दरम्यान आला आणि त्या वादळामध्ये 2 घरांचे खूप नुकसान झाले आणि त्या 2 घरातील कुटुंबातील जे सदस्य होते ते किरकोळ जखमी झाले आहेत। त्यांना काल रात्री प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरी येथे रात्रीच हलवण्यात आले। त्यांना पुन्हासुद्धा किरकोळ जखमी असल्यामुळे पुन्हा त्यांना आपला गडचिरोली कुरखेडा गडचिरोली या ठिकाणी हलवण्यात आले आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या बाकीचे जे आहेत कुटुंबातील सदस्य त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र येथेच आहेत। आज या ठिकाणी तहसीलदार साहेब वगैरे आणि तसेच त्यांचे पूर्ण चमू या ठिकाणी येऊन पडलेल्या घराची पाहणी केली, तसेच इतर जे घरं आहेत त्यांचीसुद्धा पाहणी केली। या गावात विद्युत पोल तसेच बरेच अशी घरांची व इतर साहित्यांची बरेच नुकसान झाले असून जेवढी नुकसान झाली तेवढी या ठिकाणी त्या 2 कुटुंबांना म्हणजे नुकसान भरपाई देण्यात यावी हीच आमची गावकऱ्यातर्फे तसेच ग्रामपंचायततर्फे मागणी। वडेगाव बंद्या इथं जे काल चक्रीवादळामुळे जे नुकसान झाले त्या नुकसानची पाहणी करण्यासाठी आमचे काही पदाधिकारी आणि जे काही संबंधित कर्मचारी ते इथं पंचनामा करायला उपस्थित झाले आणि मी माझ्या संघटनेच्या वतीने समाज बांधवाच्या वतीने मी शासनाला हेच विनंती करत आहेत की हे जे निसर्गामुळे चक्रीवादळामुळे जे काही नुकसान झाली आहे
ते बघल्यानंतर मला असं माहीत झालं की 100% नुकसान झालेली आहे. तर शासनाला हीच विनंती करेन की तात्काळ यांना नुकसान भरपाईची जे मागणी केली आहे ते तात्काळ योजनेचा लाभ मिळवून द्यावा. न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.